एका बापाला 3 पोरं, एकानं लंका गमावली, एकानं लंका कमावली, आणि एकाला माहीतच नाही झालं वाटण्या कवा झाल्या. कारण हा गडी उठलाच नाही. उठला तर तलाठी सापडला नाही. प्रारब्ध नाही. काहींना पैसा मोजता येईन, काहींना पाहायला मिळालं, काही दुसऱ्याचं पाहून मेले, काहींना इस्टेट मोकार पोरग नाही, काहींना इतकी पोरं झोपाया जागा नाही. जमीन एक आहे, पाणी एक आहे, फुटबॉल एक आहे, मोटार एक आहे, वाफे 3 आहे. पाणी मिरचीला गेलं तिखट झालं, कारल्याला गेलं कडू झालं, आणि उसाला गेलं गोड झालं. एका खाणीतले दगड आहे, एकावर लिहिलंय नारळ येथे फोडा, एकावर लिहिलंय चप्पल येथे काढा, आणि एकावर लिहिलंय मूर्तीला स्पर्श करू नका. तिन्ही दगडाचे, मूर्ती दगडाची, नारळ हे ज्याचं त्याचं काय प्रारब्ध आहे. काही पुरींनी बापाच्या घरी इतक्या मजा हल्ल्या का जेवलेलं ताट धुवायचं नाही, असं लुटून द्यायचं. तिला असा नवरा मिळाला, दुसऱ्याचे भांडे घासाय गेली. आणि काही पोरींनी बापाच्या घरी इतके कष्ट केले, शाळेत नोटीस आली 100 रुपये भरान सहलीला चला. त्या मुलीने सांगितलं माझी आई सहलीला मला पाठवेल, पण माझ्या आईला कोणाच्या तरी शेतात कामाला जावं लागेल तेव्हा 100 मिळतील, मला सहलीला जायचं नाही. तिला असा नवरा मिळाला, कमराला कपाटाच्या चाव्या आल्या. कीर्तनातलं पहिलं वाक्य जिरती फायनल झालं. दुसरं वाक्य ज्याचा त्याचा काय प्रारब्ध आहे, बरळायचं नाही. आणि तिसरं वाक्य सांगतो आणि लगेच अभंगात बसतो. पाया पडून सांगतो, हे इंद्रिकडचं कीर्तन आहे. हे कालही खरं होतं, आजही खरं आहे, उद्याही खरं आहे. मी तुमच्या मुलासारखा आहे, आमुष आहे. आज माझ्या तोंडातली वाक्य भोगावं लागतात. आजच्या कीर्तनात महिला पुरुषांना पाया पडून तुमचा मुलगा म्हणून एकच वाक्य सांगतो. आयुष्यामध्ये तुम्हाला किती राग आला तरी पाया पडून सांगतो, आज फक्त रोग 2 मिनिटं राग आकळा, आयुष्यामध्ये तुमचा लय मोठा फायदा होईल. लय मोठा फायदा. कोणाला आकळा, कोणाला आकळा, आकळा येऊ द्या राग, राग येऊ द्या, राग येणारच आहे, पण त्याची फळं फार वाईट आहे. 2 मिनिटाचा राग आहे, हो द्या नवरा बायकोचं भांडण, थोडा टीव्हीचा आवाज मोठा करा, भुकू देतील, थोडं भुकू द्या. ती पिसळली का बायको गप्प बसणार नाही का, यानं लगेच उचलून आपटली, मेली ना, फरशी होती. 28 वर्ष जाऊन बसला. आज जेलमधले 60% आरोपी फक्त क्रोध ना कळल्यामुळे आहे. आणि असं उत्तर द्या मला आता, आरोपीला जेलमध्ये गेल्यावर पश्चाताप होत नाही? होतो. गजावर डोकं आपटून रडत होतो, पण वेळ निघून गेली. तुम्ही जर आज एवढं वाक्य ऐकलं ना माझं, तर जाऊ द्या, माझ्याही जन्माची सफलता होईल आणि तुमच्याही जीवनाची सफलता होईल. खरं सांगू, तुम्ही जर राग आकळवला ना, तुम्ही देवच झाले. ओव्या सांगतो तुम्हाला, 3ऱ्या अध्यायातल्या ओव्या किती भयानक आहे.